नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलेश उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. जवळजवळ गेल्या 15 दिवसांनी तुम्हाला आज भेटायला आलो आहे. या काळात मी माझं लिखाण करत होतो आणि मुख्य म्हणजे इराण आणि इस्रायलच्या अमेरिकेच्या युद्धावर माझं संशोधन चालू होतं. 2-3 आर्टिकल्स लिहिली त्याच्यावर. आज म्हटलं ह्याच विषयावर तुमच्याशी संवाद साधावा, कारण युद्ध काय थांबेल असं काही वाटत नाही आहे. 28 तारीखला आता 28 फेब्रुवारीला ते युद्ध सुरू झालं आणि 28 मार्चला आता 1 महिना होईल. ह्या युद्धातनं अनेक गोष्टी पुढे आल्या. मुख्य म्हणजे हे युद्ध अमेरिका इस्रायल याने सुरू केलं, किंबहुना ते इस्रायलवर लादलं. त्याच वेळेला इराणने डिक्लेअर केलं की युद्ध तुम्ही सुरू केलं आहे, या युद्धाचा शेवट आम्ही करू. कोणी त्यावेळेला सिरियसली घेतलं नाही, कारण अमेरिकेची जी माईट आहे युद्धामध्ये, युद्धसामुग्री, संशोधन, म्हणजे संरक्षण याच्यामध्ये अमेरिकेची जी प्रचंड ताकद आहे. पाणबुड्या आहेत, हवाई दल आहे, निरनिराळ्याचे इंटरसेप्टिव्ज आहेत, मिसाईल्स आहेत, अणुबॉम्ब आहेत. ही जी त्यांची प्रचंड स्ट्रायकिंग पॉवर आहे त्याला जगामधला कुठलाही देश कम्पेअर करू शकतच नाही. पण साधनसामुग्री असल्यावरच आपल्याला सगळं युद्ध जिंकता येतं. आपल्याकडे मोठे सैन्यदल आहे, याच्या बळावरच आपण सगळे युद्ध जिंकतो असं कधीही इतिहासामध्ये सिद्ध झालेलं नाही. नाहीतर आमचे छत्रपती शिवाजी महाराज कधीच जिंकू शकले नसते ना मोगलाविरुद्ध. तसंच आहे. अमेरिकेकडे सर्व शस्त्रपुरवठा होता, फायनान्शियल ताकद होती, पण ह्या युद्धामध्ये अमेरिकेला, इस्रायलला इराणने जेरीस आणलं. किंबहुना अमेरिकेची मध्यपूर्वेमध्ये जी मिजाज होती, जी दादागिरी होती, इस्रायलचा जो फुगा फुगवलेला होता, इस्रायलच्या संरक्षण क्षमतेबाबतचा फुगा इराणने फोडला. कळलं की नाही? त्यामुळे नुसती साधनसामुग्री आणि सैन्यदलाच्या बळावर निर्णय म्हणजे युद्ध जिंकता येत नाही, हे अनेक वेळा सिद्ध झालं. आणि अमेरिकेच्या बाबतीत तर ते वारंवार सिद्ध झालेलं आहे. 1942 सालच्या महायुद्धानंतर अमेरिकेने जिथे जिथे सैन्य पाठवले ते आणि युद्ध छेडलं, त्या बहुतेक सर्व युद्धामध्ये अमेरिकेला एकतर माघार घ्यावी लागली किंवा ते अमेरिका युद्ध हरलेलं आहे. क्युबा घ्या, व्हिएतनाम घ्या, अफगाणिस्तान घ्या, या सर्व देशामध्ये अमेरिकेला माघारच घ्यावी लागलेली आहे. या 42 नंतरच्या महायुद्धानंतर अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय राजकारणावर जे प्राबल्य निर्माण झालं आणि त्या प्राबल्य आणि आर्थिक आणि संरक्षण या क्षेत्रामधले अमेरिकेने केले, जी त्यांची ताकद होती, या ताकदीच्या बळावर अमेरिकेने जगामध्ये नरसंहार सातत्याने केलेला आहे. जगातल्या अनेक जनतेच्या राजवटी अमेरिकेने ह्या उलटून पाडलेले आहेत. कारण एकमेव होतं की त्यांना 70 ते 75 लाख ज्यूजचं जे इस्रायल आहे त्याला संरक्षण द्यायचं होतं. आणि हे करत असताना अमेरिकेने कोणाची तमा नाही बाळगलेली आहे. कळलं की नाही? त्यासाठी अमेरिकेने मध्यपूर्वेमध्ये शेखशाही, जे शेख आहेत, जे आपण त्यांच्या श्रीमंतीचे अनेक व्हिडिओज नेहमी पाहतो, ही शेखशाही तिथे जनतेच्या मनाविरुद्ध तिथे स्थापन केली आणि त्यांना संरक्षण करण्यासाठी एक संरक्षणात्मक अम्ब्रेला म्हणजे छत्री तयार केली. अणुबॉम्ब म्हणजे परमाणु शक्तीचे संरक्षणाची छत्री तिथे तयार केली. आणि ह्या सर्व मध्यपूर्वेतल्या सर्व देशामध्ये म्हणजे सौदी अरेबिया, युनायटेड अमिरेत आहे, ओमान आहे, कुवेत आहे, यासारख्या सर्व देशामध्ये अमेरिकेने आपले स्वतःचे लष्करी तळ तिथे स्थापन करून या सर्व देशाला शेखशाहीला संरक्षण दिलं. ते सर्व जनतेच्या विरुद्ध होतं. याला अपवाद होता फक्त इराण. इराणचं काय आहे, इराणची संस्कृती 5000 वर्ष जुनी आहे आणि मध्यपूर्वेमध्ये किंवा आशिया खंडामध्ये इराण हे एकमेव पर्शियन प्रभाव असलेलं शियापंथीय मुस्लिम देश आहे. याची जाणीव इराणला होती का आपण ह्या मध्यपूर्वेमध्ये एकटे जाऊ. आणि इराणने राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रामध्ये अमेरिकेचं वर्चस्व कधीही मान्य केलं नाही. कळलं की नाही? आणि त्यामुळे इतर शेखशाही सगळीकडे स्थापन करून म्हणजे सगळीकडे शेखशाही स्थापन करून अमेरिकेने इस्रायलला प्रोटेक्ट करून ठेवलेलं होतं. या मध्यपूर्वेतील सर्व अरब देशांमध्ये कधी एकही येऊ दिली नाही अमेरिकेने. याच्या बळावर 70 ते 75 लाख इस्रायली लोकांचं आणि इस्रायलचं रक्षण, ज्यूज लोकांचं रक्षण अमेरिका गेली 1942 नंतर सातत्यानं करत आलेली आहे. त्यासाठी आणि आता तर इस्रायलचे नेत्यानाहू म्हणून जो त्यांचा पंतप्रधान झाले, त्यांनी त्या ग्रेटर इस्रायल म्हणजे इस्रायलला दिलेला प्रदेश जबरदस्तीने जे इस्रायल राज्य तिथे स्थापन करून ज्यूजचं एक वेगळं राष्ट्र स्थापन झालं, त्यानंतर त्यांचं समाधान नाही झाले.
वेस्ट बँक गझापट्टीमध्ये जो गेल्या 70 वर्षामध्ये जो प्रचंड नरसंहार पॅलेस्टाईन मुस्लिमांचा झाला आहे, याला कोणीही त्यांना अमेरिका आणि इस्रायलला जाब विचारलेला नाही. आणि आता गझापट्टीमध्ये जवळ 75,000 लहान मुलं आणि म्हणजे स्त्रियांचं शिरकाण इस्रायलने केलं. त्याच्यामध्ये जवळ 22,000 ते 25,000 लहान मुलं होती. तरी देखील अमेरिकेच्या विरुद्ध कुठलाही देश भ्रक काढण्याची हिंमत करत नाही. गझापट्टीमध्ये पण त्यांनी गझा आणि वेस्ट बँकमध्ये पण त्यांनी तेच केलं आहे. आता लेबनॉनमध्ये म्हणा, लिबियामध्ये, ह्या सर्व ठिकाणी अमेरिकेच्या शस्त्रपूर्ण व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने स्वतःच्या ह्या लष्करी ताकदीवरच तिकडच्या राजवटी उलथून पाडलेल्या आहेत. अपवाद फक्त इराणचा होता. अमेरिकेचं सैन्य, अमेरिकेचे लष्करी तळ गेली कित्येक वर्ष मध्यपूर्वेमध्ये ठाण मारून बसलेले आहे. पण या युद्धात एक स्पष्ट गोष्ट दिसते, ती म्हणजे अमेरिकेला इराण काय कळलं नाही. मी जसं अगोदर म्हटलं तसं 5,000 वर्षापूर्वीची ही संस्कृती आहे. आणि जेव्हा इराणला आपला स्वतःचा अभिमान होता आणि इराण जी लढाई करते ती स्वतःचा आत्मसन्मानासाठी, स्वतःच्या अस्तित्वाची ही लढाई इराण लढते. अमेरिकेचा अंदाज काय होता की जसं आपण इराकमध्ये केलं, जसं व्हेनेझुएलामध्ये केलं, या अशा देशांमध्ये जसं केलं, अफगाणिस्तानमध्ये जसं केलं की त्या राष्ट्रप्रमुखालाच उडवून टाकायचं आणि तिथे आपल्याला पाहिजे ते सरकार तिथे स्थानापन्न करायचं, त्यांच्या धार्मिक नेत्याला मारून टाकायचं आणि तिथे सरकार स्थापन करायचं. आपल्या तालावर नाचणार, राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात आपल्या तालावर नाचणारं सरकार तिथे स्थानापन्न करायचं आहे. पण इथेच अमेरिकेत चुकलं. इतके वर्ष मध्यपूर्वेमध्ये सैन्यदल ठेवून देखील त्यांना इराण कळला नाही. इराणी लोक स्वतःच्या आत्मसन्मानासाठी उभे राहिले. त्यांना माहीत होते की आपली अटीत्याची जी लढाई आहे ती आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. कारण पर्शियन इन्फ्लुएन्स असले इराणी हे शियापंथीय मुस्लिम सरकार हे एकमेव मध्यपूर्वेमध्ये आहे याची जाणीव होती. कळलं की नाही. त्यामुळे 1900 म्हणजे इराणच्या शहाला अमेरिकेचा जो पोपट तिथे बसवलेला होता राज्यकर्ता इराणचा शहा, त्याला घालवल्यानंतर खोमेनीची जे सरकार आलं ते प्रचंड धार्मिक आहे. त्याने देखील आता तिथे नरसंहार केलाच. त्यांना विरोध, जे प्रोग्रेसिव्ह एलिमेंट इराणमध्ये होती त्यांचा नरसंहार त्यांनी केला. पण इराणबरोबर जिनिव्हामध्ये त्यांची बोलणी चालू असताना अमेरिका आणि इस्रायलने त्यांना म्हणजे तिथे लटकळत ठेवलं आणि न सांगता डायरेक्ट इराणवर हल्ला केला. आणि त्या हल्ल्यामध्ये इराणचे राष्ट्रप्रमुख आणि धर्मप्रमुख खोमेनी त्यांच्याबरोबर 40 लष्करी कमांडरांचा खात्मा केला. त्यांना वाटलं की इतर देशांमध्ये आपली ही दादागिरी चालणार आहे, पण नाही, तसं काही झालं नाही. मी जसं म्हटलं तसं इराण काय आहे हे अमेरिकेला अजून कळलं नाही. त्यांनी काय केलं, त्यांच्या राष्ट्रप्रमुखाला मारून टाकलं, 40 लष्करी कमांडरांना मारून टाकलं, तरी इराणवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. कारण इराण ह्या सदर युद्धाची तयारी गेली 30 वर्ष करत होतं. त्यांना माहीत होतं, जसं मी अगोदर आपल्याला नमूद केलं की इराणला माहिती होतं की आपण मध्यपूर्वेमध्ये शियापंथीय मुस्लिमांची ही एकमेव राजवट आहे जी अमेरिकेचे आधिपत्य मानण्याला तयार नाही आहे. त्यामुळे हे युद्ध आपल्याला सातत्यानं होणार आहे. जून 12, 2025ला जे 12 दिवसाचं युद्ध झालं त्या युद्धातनं इराणने आपला धडा शिकला. इराण आपला धडा शिकला. आर्थिक, राजकीय आणि लष्करी तळावर त्या लष्करी डावपेचाबद्दल इराणने आपला धडा शिकला. आणि त्यानुसार गेल्या वर्षभरामध्ये इराणने आपल्या धार्मिक, राजकीय आणि लष्करी याचं सत्तेचं पूर्ण विकेंद्रीकरण केलं. प्रत्येक स्तरावर धार्मिक, राजकीय आणि लष्करी याच्यावर त्यांनी लिडरशिप तयार केली प्रत्येक स्तरावर. आणि धर्मप्रमुखावर हल्ला होईल, राष्ट्रप्रमुखावर हल्ला होईल याचा कयास्थाना होता. त्यामुळे ही राष्ट्रप्रमुख आणि धर्मप्रमुख जर याच्यात मारले गेले तर काय करायचं, तिथे डगमगून न जाता कशा रीतीने उभं राहायचं ह्याचं विकेंद्रीकरण करून त्यांनी लिडरशिप तिथे तयार केली. आणि त्याचं प्रात्यक्षिक आता आपल्याला बघायला मिळालं. खोमेनीला मारल्यावर देखील त्या प्रत्येक स्तरावर धार्मिक, राजकीय आणि आर्थिक स्तरावर लष्करी स्तरावरचं जे नेतृत्व त्यांनी तयार करून ठेवलं ते लढतच राहिलं. आणि ही तर आत्मसन्मानाची लढाई आहे, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. म्हणून राष्ट्रप्रमुख देखील बाजूला झाल्यावर, तो मारला गेल्यावर, 40 लष्करी कमांडर मारला गेल्यावर देखील इराण त्यांच्यापुढे नमलं नाही. दुसऱ्या बाजूला त्यांना माहीत होतं की आपल्याला जगायचं आहे आणि आपण लढायचं आहे. आणि स्वबळावर आज तगायत गेली 30 वर्ष त्यांनी ड्रोन, मिसाईल्स आणि इतर लष्करी सामुग्र्यामध्ये इराणने इतकी प्रगती केली आणि याचा म्हणजे मिसाईल्स आणि ड्रोनचा इतका प्रचंड प्रोडक्शन आणि म्हणजे उत्पादन आणि त्यांचा साठा इतका प्रचंड करून ठेवला. आणि तो साठा करण्यासाठी जमिनीखाली त्यांनी टनेल्स तयार करून ठेवली. आणि त्या टनेल्समध्ये मिसाईल्स आणि सगळी ड्रोन ठेवून त्याच्यावरती त्या टनेलवर त्यांना वाळूचं संरक्षण दिलं.
त्यामुळे इराणने आता हल्ला केला, इराणवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा इराणची पूर्ण आणि आपल्याला टार्गेट काय हे त्यांना माहिती होतं, त्यांची स्ट्रॅटेजी प्रत्येक स्तरावर तयार होती. याउलट अमेरिकेने काय केलं, युद्धामध्ये जाताना युद्धाचा कयास, तयारी आणि नियोजन हे प्रॉपर व्हावं लागतं. मी अगोदर म्हटल्याप्रमाणे नुसते तुमच्याकडे लष्करी ताकद आहे म्हणून तुम्ही युद्ध नाही जिंकू शकत. त्यासाठी आपला शत्रू कोण आहे, शत्रूची कुवत काय, शत्रू आपल्यापुढे कितपर्यंत तग देऊन उभा राहू शकतो, शत्रूबरोबर या युद्धात लढण्यासाठी कोण येणार आहे आणि युद्ध हे कितपर्यंत चालू शकेल याचा एक अंदाज घ्यावा लागतो. आणि आपला मेन फोकस काय आहे हे देखील आपल्याला कळावं लागतं. आणि तो फोकस आपलं मेन ध्येय अचीव करण्यासाठी एकदा युद्ध सुरू झालं की सगळी एनर्जी त्याच्यावरच केंद्रित करावी लागते. अमेरिकेच्या बाबतीत हे झालंच नाही. इस्रायलच्या नादी लागून नेत्यानेहूनी त्यांना बळी पाडलं आणि हे युद्ध केल्यावर पहिलाच त्यांचा जे कयास होता की धर्मगुरू आणि 40 कमांडर मारून टाकले की आपल्याला पाहिजे ती सत्ता प्रस्थापित आपण करू शकलो. इथेच हा त्यांचा पहिला अंदाज चुकला. त्यांची तयारी काही नव्हती. म्हणजे युद्ध सामग्रीचा साठा करून ठेवला पाहिजे तो नव्हता. कळलं की नाही. त्यामुळे इराण अशा रीतीने प्रतिकार करेल ह्याची पुसटशी देखील कल्पना अमेरिका आणि इस्रायलला नव्हती. तिथेच ते फसले, तिथेच ते युद्ध हरले खरं तर. त्यामुळे इराण आणि इस्रायलच्या युद्धामध्ये मी जसं म्हटलं अगोदर तसं इस्रायलबद्दलचा जो लष्कराच्या बाबतीत आणि बाबतीत जो एक फुगा फुगवून ठेवला होता अमेरिकेने की इस्रायलला कोण डॉमिनेट करू शकत नाही, तो इस्रायलच्या ताकदीचा, लष्करी ताकदीचा फुगा इराणने सहजगत्या फोडला. अमेरिकेला आपली जागा दाखवून दिली. आणि त्यांनी काय केलं, इराणच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यांनी काय केलं, इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका असं युद्धाचं स्वरूप दिलंच नाही. त्यांनी काय केलं, ह्याला रिजनल म्हणजे त्या मध्य पूर्वेतल्या विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका असं स्वरूप देण्यासाठी त्यांनी अमेरिकेचे जे मी मध्य पूर्वेमध्ये प्रत्येक देशामध्ये UAEमध्ये, कुवेतमध्ये, नंतर सौदी अरेबियामध्ये, दुबईमध्ये जिथे जिथे लष्करी तळ त्यांनी प्रस्थापित केले होते ते लष्करी तळ उधळून लावले, नष्ट करून टाकायला सुरुवात केली. आणि ह्यावेळेला त्यांची जी मिसाईल्सची जी फेकी होती, गोल जे होते ते इतकं परफेक्ट होतं की बघता बघता अमेरिकेचे मध्यपूर्वेतले जवळजवळ सर्व लष्करी त्याने उद्ध्वस्त करून टाकले. आणि हे करत असताना मुख्य म्हणजे त्यांची जी रडार सिस्टीम होती अमेरिकेची तिथे एस्टॅब्लिश प्रस्थापित केलेली ती त्यांनी जवळ 8 ते 9 रडार त्यांनी उद्ध्वस्त करून टाकले. आणि त्यातला एक जे प्रमुख रडार होतं ज्याची कॉस्ट $1 बिलियन होती ते देखील ANS 132 असं त्याचं काहीतरी नाव आहे, नंबर आहे, ते देखील उद्ध्वस्त करून अमेरिकेला मध्यपूर्वेमध्ये लुळंपांगळ करून टाकलं इराणने. कळलं. हे लष्करी स्तरावर होत असताना त्यांनी आणखीन एक प्रचंड मोठी यशस्वी खेळी केली, म्हणजे हॉर्मसची जी दुनिया आहे, समुद्रधुनी आहे, ती बंद करणार म्हणून त्यांनी डिक्लेअर केलं. यामुळे तर अमेरिकेचे धाबे दणाणले, इस्रायलचे धाबे दणाणले, कारण त्या दुनीतनंच जगाला होणारा तेल आणि वायूचा 20% पुरवठा होतो. आणि इराणने युद्ध सुरू झाल्यावर आपली ताकद दाखवून दिल्याबरोबर कुठलंही जहाज, तेलवाहू टँकर या दोन्हीतनं पार जायला तयार नाही. विमा कंपन्यांनी आपले इन्स्टॉलमेंट रक्कम वाढवली. यामुळे जागतिक स्तरावर प्रत्येक तेलाच्या फॅक्टरीमध्ये, प्रत्येक पेट्रोल स्टेशनवर, प्रत्येक फॅक्टरीमध्ये इराणच्या युद्धाचा परिणाम झाला. इराणने सगळ्यांना तिथे चेकमेट करून टाकलं. एका बाजूला लष्करी तळ, दुसऱ्या बाजूला आर्थिक नाकेबंदी करायला इराणने सुरुवात केली आणि ती यशस्वी करून दाखवली. कळलं. आता तुम्हाला असं वाटेल की इराणसारखा 9-9.5 कोटी लोकसंख्या असलेला देश, अमेरिकेची जी माईट आहे, रशिया काय, चीन काय, अमेरिकेची जी लष्करी ताकद आहे त्याच्यापुढे ते नगण्य आहेत. कळलं की नाही. हे दोन्ही देश. पण हे करत असताना आपल्या शत्रूला, मी जसं म्हटलं युद्धाची तयारी करता, आपल्या शत्रूला कधी अंडर एस्टिमेट तर कुंकवत आहे असं धरून युद्ध छेडता येत नाही. चीनने म्हणजे अंतराळ दळणवळण या क्षेत्रामध्ये अमेरिकेपुढे मोठं आव्हान उभं करून ठेवलं. यावेळेला आपल्याला दिसतंय की इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका, प्रत्यक्षात ते युद्ध तसं नाहीच आहे. अमेरिका, इस्रायल एकत्र आहेत, दुसऱ्या बाजूला इराणच्या आड चीन आणि रशिया देखील हे युद्ध खेळत आहेत. कसं तर आम्ही जसं म्हटलं तसं म्हणजे अंतराळ दळणवळण क्षेत्रात चीनने फार मोठं आव्हान अमेरिकेपुढे उभं करून ठेवलं आहे. त्यांनी ती अचूक माहिती, कळलं की नाही, म्हणजे प्रोपेलंट जे मिसाईलला लागणारं इंधन आहे, आणि इराणने 2025 पासून त्यांचं GPS, अमेरिकन GPS सिस्टीम वापरायचं बंद करून टाकलं. त्याऐवजी त्यांनी वेदू 132 का 12 हे GPS सिस्टीम चायनाची वापरायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची जी गोळाफेक होती मिसाईलतर्फे ती अचूक झाली.
कळलं. दुसऱ्या बाजूला अमेरिकन इंटेलिजन्स म्हणजे दुसऱ्या बाजूला रशियन इंटेलिजन्स सर्व्हिसकडनं त्यांना म्हणजे मध्य पूर्वेत असलेले अमेरिकन तळ कुठे आहे, त्यांची हवाई दलाची स्थिती काय, त्यांची नौदलाची स्थिती काय, याची अचूक इन्फॉर्मेशन वेळोवेळी त्या लोकांनी रशियाने ह्यांना पुरवली. त्यामुळे अमेरिकेचे मध्य पूर्वेतील सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यामध्ये इराणला जे प्रचंड यश मिळालं त्याचं मागचं कारण हे आहे. आता ह्याचं असं झालं की अगोदर इराकमध्ये जे खाडी युद्ध झालं होतं, अमेरिकेने छेडलं होतं, त्या युद्धात इलेक्ट्रॉनिक्सची जेवढी प्रगती अमेरिकेने केली त्याची टेस्टिंग त्या युद्धामध्ये आपण टेलिव्हिजनवर पाहिली की अमेरिकेपासून ती मिसाईल सोडत होती आणि ती बरोबर जाऊन हिट करत होती. यावेळेला पारडं बदललं. यावेळेला चीन आपली जी क्षेपणास्त्र त्यांना जी मदत केली, त्याने जी काही नवीन सिस्टीम GPS सिस्टीम तयार केली, म्हणजे रशियन इंटेलिजन्सने जी काय आपली तयारी केली, त्याचं सर्व गोष्टीचं टेस्टिंग मध्य पूर्वेमध्ये इराणच्याद्वारे ह्या चीन आणि रशियाने करून दाखवलं आणि यशस्वी करून दाखवलं. यामुळे परिस्थिती अशी निर्माण झाली की शेखशाही जी त्यांनी मध्य पूर्वेत सुरू केली ती शेखशाही अस्वस्थ झाली. त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होतो आहे की काय अशी निर्माण असं त्यांना वाटायला लागलं. अमेरिकेने जी संरक्षणाची छत्री त्यांना दिली होती ती कुमकुवत आहे, याच्यापुढे आपण टिकू शकणार नाही इराणच्या पुढे, ही भावना त्या लोकांच्या शेखशाहीमध्ये उत्पन्न झाली आणि त्यांनी रशियाकडे हे युद्ध थांबवा म्हणून धाव केली. तिकडे इस्रायलची अशी वाट लागली की इस्रायल चीनकडे येऊन सांगू लागायला लागला की आमचं हे युद्ध थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. डोनाल्ड ट्रम्प हा पुतिन यांच्याशी तासनतास त्यांच्याशी चर्चा केली. पुतिन यांच्याशी त्यांनी ओमानसारख्या देशाला, म्हणजे त्यांनी दुसऱ्या कुठल्या त्यांनी छोट्याशा देशाला ओमानला सांगितले तुम्ही इराणबरोबर बोलणी करायला सुरुवात करा. एका बाजूला इराणला सांगतात की तुम्ही शरण या, दुसऱ्या बाजूला ट्रम्पची धावपळ सगळीकडे सुरुवात झालेली आहे. ना त्यांना युनायटेड नेशन्सचा ऑर्गनायझेशनचा पाठिंबा आहे, ना तिथे काही ठराव झाला आहे, ना अमेरिकन काँग्रेसने हे युद्ध मान्य केलेलं नाही. 80% जनता त्यांच्या ट्रम्पच्या विरुद्ध आहे, या युद्धाच्या विरुद्ध आहे. कारण अमेरिकन जनतेला वाटतं की हे युद्ध आपलं नाही आहे, हे तर इस्रायलचं युद्ध आहे, ते त्यांनी लढायला पाहिजे. सातत्याने अमेरिकन तळ उद्ध्वस्त झाले. अमेरिकन नौदलाला आखातातनं जाऊन दुसऱ्या दूरदेशामध्ये त्यांच्या 5व्या फ्लीटला जाऊन वास्तव्य करावं लागलं. आणि हे करत असताना अनेक चुका नेतन्याहू आणि डोनाल्ड ट्रम्प करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे भारतात नौदलाच्या सरावासाठी आलेलं इराणचं जे जहाज होतं ते जहाज अमेरिकन पाठबुडीने टोपार्डो पाठवून ते उद्ध्वस्त केलं, ते बुडवलं. याचा परिणाम असा झाला की भारतावर याचा असा परिणाम झाला की गेली 10 वर्ष आपण अमेरिकेच्या जवळ जाण्याचा सातत्याने प्रयत्न करतोय. अमेरिका आपल्याकडनं आवळा देऊन कोळा काढते. ही परिस्थिती असताना देखील आपण ह्या वेळेला आपले विश्वगुरू हे 26 फेब्रुवारीला म्हणजे इस्रायलला जाऊन तिथे गुलाबी स्वागत स्वीकारून आले, ज्याची काही आवश्यकता नव्हती. आणि तो दौरा खरं तर इस्रायलने डिक्लेअर केला, आपल्याला माहितीच नव्हतं भारतामध्ये. इस्रायलने डिक्लेअर केलं की आमचे पंतप्रधान आमच्याकडे येत आहे 26 तारीखला आणि ते 3 दिवस तिथे गुलाबी पाहुणाचार स्वीकारून परत आले. 5000 वर्ष आपली संस्कृती तर 5000 वर्षापासूनची पेक्षा जुनी. असं असताना आपलं इराणबरोबर वर्षानुवर्ष धार्मिक म्हणजे सामाजिक आणि आर्थिक संबंध आपले राहिले. इराणने वेळोवेळी युनायटेड नेशन्समध्ये देखील काश्मीर प्रश्नावर देखील आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये इराण जेव्हा ट्रबलमध्ये आला त्यावेळेला त्यांचे धर्मगुरू राष्ट्रप्रमुख वारल्याचा दुखवटा देखील आपण 5 दिवसांनी आपला विदेश सेवेतला अधिकारी तिकडे जाऊन इराणी कॉन्सुलेटमध्ये जाऊन मेसेज लिहितो. आपल्या पंतप्रधान किंवा कुठल्याही आपल्या राष्ट्रपतींकडनं दुखवण्याचा एकही मेसेज गेला नाही. इराणचं जहाज बुडवलं पाणबुडीने, त्यावर देखील आपले विश्वगुरू गप्प राहिले. यामुळे इराण आणि भारताच्या म्हणजे 1947 नंतर आपले त्यांच्याशी राजकीय संबंध देखील घट्ट असे राजकीय संबंध तयार झाले इराणबरोबर. त्या संबंधांना तडा गेला. आता ह्याचा वचपा इराण येणाऱ्या काळात कसा काढेल याचं प्रेडिक्शन याचा अंदाज आता कोणी लावू शकत नाही. एकंदरीत काय दिसतंय की ह्या तिन्ही देशांमध्ये इस्रायलची लोकसंख्या जे लोक आहेत त्यांची 70 ते 75 लाख आहे. पॅलेस्टाईनची लोकसंख्या साधारण 1.25 कोटी होती, ती आज जवळ 60 ते 70 लाखावर येऊन ठेपलेली आहे. गाझापट्टीमध्ये आणि वेस्ट बँकमध्ये गेली 42च्या म्हणजे इस्रायलच्या स्थापनेपासून जो काही नरसंहार चाललेला आहे पॅलेस्टाईन मुस्लिमांचा, ती त्यांची लोकसंख्या 70 लाखावर आलेली आहे. आता ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये अमेरिकनचं जे पेंटागॉन आहे, जे लष्करी सामुग्री म्हणजे निर्माण करण्याचं प्रोडक्शनचं जे सेंटर आहे, यांची जी नवीन युद्ध साहित्य येतं त्याची विक्री होऊन त्यात अमेरिकेला जो प्रचंड पैसा त्यातनं मिळतो आहे, एवढ्यासाठी युद्ध तर जरुरीच आहे. त्यासाठी त्यांनी
मध्यपूर्वेमध्ये ती सगळी टेस्ट करायला मिळतात. तिकडे जाऊन तिथे आपला नरसंहार नव्हता, तिथे त्यांना टेस्ट करायची संधी मिळते. ती वापरली, ती बरोबर आहेत की नाही, चुकीची आहेत, ते सगळं तिकडे कळतं. यासाठी अमेरिका मध्यपूर्वेमध्ये शेकसाई स्थापन करून म्हणजे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या मध्यपूर्वेतला जो तेल पुरवठा आहे त्याचं वापर आणि नियंत्रण आपल्या डॉलरचं डॉमिनन्स करण्यासाठी करत आलेली आहे. आणि याला चीन आणि रशियाचा तो विरोध आहे. त्यामुळे आज ज्या काय तुम्ही सोन्याच्या आणि चांदीच्या ज्या प्राइसेस वाढले आहेत त्याच्यामागचं मूळ कारण ह्या 3 देशामध्ये असलेला डॉलरचं महत्त्व कमी करण्यासाठी हे सर्व चाललेलं आहे. आता हा एवढा नरसंहार चालला आहे, यातनं उपाय काय आहे? याचा उपाय सांगण्या अगोदर तुम्हाला सांगतो की यातनं भारताचं काय नुकसान झालं आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारत आणि इराणचे संबंध 5000 वर्षापूर्वीपासून आहेत. आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक संबंध 1947 पासून आपण त्यांच्याशी घट्ट अशी राजकीय मैत्री आहे. असं असताना देखील आपले विश्वगुरू कुठे गेले? ते इस्रायलच्या आणि अमेरिकेबरोबर जाऊन उभे राहिले, तिकडचं स्वागत स्वीकारून झालं. याचा झटका येणाऱ्या काळात इराण आपल्याला देणार आहे. आज आपल्याकडे फक्त 20 ते 25 दिवस पुरेल एवढा गॅस आणि पेट्रोल आहे आणि हे संपल्यात त्याचा परिणाम इमिजिएटली झाला की घराघरामध्ये गॅस सिलेंडर मिळत नाही आहे, तेलाच्या किमती वाढल्या आहेत, महागाई वाढणार आहे, ट्रान्सपोर्टेशन वाढणार आहे. त्याचा सर्व परिणाम आपले GDP, पर कॅपिटा इन्कम ह्या सर्व क्षेत्रामध्ये आपला येणाऱ्या काळामध्ये आर्थिक क्षेत्र जे आपलं बिघडलं आहे, जे अधोगतीला आपल्या आर्थिक क्षेत्रामधली प्रगती ती आणखीन आपण रसातळाला जाणार आहोत हे नक्की आहे. आणि हे सर्व करत असताना आपले विश्वगुरू कुठे आहेत? त्यांची काही प्रतिक्रिया नाही. जे जगातले विश्वगुरू झाल्यामुळे त्यांच्या शब्दाकदर सगळी जगातली युद्ध थांबतायत असा जो डंका त्यांचे मोदी भक्त ते कुठे आहेत? विश्वगुरू कुठे आहेत? याचा शोध CIA घेते असं कोणतरी एक राजकीय निरीक्षक म्हणालाय. कळलं की नाही? आणि या लढाईतनं शेवट काय? हे युद्ध कधी थांबेल हे काही सांगता येत नाही. इराणला हे युद्ध आणखीन 6 महिने चाललं तरी इराणला काय फरक पडत नाही. जेवढं इराण बेचिराख होतोय, पण त्याचबरोबर त्यांनी इस्रायल आणि अमेरिकेचे एवढं आर्थिक नुकसान करून ठेवलं, लष्करी नुकसान केलं आहे. त्यामुळे इराणला इमिजिएटली युद्ध नकोच आहे. त्यांच्या काही अटी आहेत आणि त्यांनी अशा अटी घातल्या आहेत ना की एक तर त्यांना आंतरराष्ट्रीय गॅरंटी पाहिजे, नक्की सांगायला पाहिजे की भविष्यामध्ये इस्रायल आणि अमेरिका आमच्यावर अशा प्रकारचे छुपे हल्ले करणार नाही. इराणचे जे काही आंतरराष्ट्रीय लीगल राईट्स आहेत अस्तित्वाचे ते अमेरिका इस्रायलने मान्य करायला पाहिजे. आणि या युद्धात इराणला बेचिराख केलं आहे त्याची भरपाई इराणला पाहिजे. ह्या 3 अटी अमेरिकेला आणि इस्रायलला ह्या क्षणाला मान्य करताना त्यांच्या नाकीने येणार आहेत. त्यामुळे युद्ध चालेल आणि युद्ध कुठला रंग घेईल, कारण याच्यामध्ये प्रचंड धार्मिक, राजकीय, आर्थिक इतके रंग याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले की हे युद्ध लगेच थांबेल आणि अमेरिका आणि इस्रायल इराणच्या अटी लगेच मान्य करतील याची सुतराम शक्यता या क्षणाला भासत नाही आहे, वाटत नाही आहे. कळलं की नाही? त्यामुळे अमेरिकेला आणि सांगायचं सामान्य माणूस म्हणून काय सांगायचं, रशिया आणि चीनला जगामध्ये साम्यवादी सरकार आणायचे आहेत. अमेरिकेला त्यांच्या 20 कोटी जनतेला स्वर्गसुख द्यायचं आहे. त्यासाठी अमेरिकेला सगळे जगामध्ये अस्थिरता निर्माण करून आपली जी युद्धसामग्रीनं त्यांना लाखो करोडो डॉलरचं इन्कम मिळतं, त्यासाठी युद्ध होणं जरुरी आहे. या सर्व प्रकारामध्ये सामान्य माणसाचा नरसंहार 1942 म्हणजे 1917 पहिलं महायुद्ध, त्यानंतर दुसरं महायुद्ध झाले आणि 42 नंतर अमेरिकन डॉमिनन्स इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर जो काही नरसंहार चालू झाला आहे त्यामध्ये सामान्य माणूस सातत्याने मरतोय. मग ते चीनी राजवट येऊ दे, साम्यवादी येऊ दे मार्क्सवाद्यांची, रशियन राजवट येऊ दे कम्युनिस्टांची, अथवा भांडवलशाहीला प्रोजेक्ट करणारी अमेरिकन राजवट येऊ दे, अमेरिकनचे पपेट गव्हर्नमेंट येऊ दे, मरायचं आहे ते तुम्हाला आणि मलाच, त्याची केअर कोणाला नाही आहे. अमेरिकेला लोकशाहीशी काही देणं घेणं नाही आहे. अमेरिकेला फक्त त्यांच्या 20 कोटी अमेरिकन जनतेला सर्वसुख द्यायचं आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये 9 अमेरिकन सैन्य मेलं त्याचं त्यांना दुःख आहे. शेकडो माणसं पॅलेस्टाईन मारली जाते त्याचं दुःख नाही आहे. आजपर्यंत प्रत्येक युद्धामध्ये म्हणा, लिबियाच्या युद्धात म्हणा, ते सुदानमध्ये अमेरिकेने केलं, व्हेनेझुएलामध्ये जी शेकडो दुसरी माणसं मारत आहेत त्याच्याशी अमेरिकेला काही लेणं देणं नाही. त्यामुळे मी सगळं सातत्याने एक गोष्ट बोलत असतो की शेवटी मरायचं आहे. राजवट कोणाची येऊ दे, लोकशाहीची राजवट येऊ दे, हुकुमशाहीची येऊ दे, कम्युनिस्टांची येऊ दे, मार्क्सवाद्यांची येऊ दे, भांडवलदार शासन येऊ दे, मरायचं आहे ते तुम्हाला आणि मला. आम्हाला सामान्य माणसाला वाचवणारं कोणी नाही. आणि हे जर युद्ध
मध्यपूर्वेमध्ये जे शांतता प्रस्थापित करायची असेल तर अमेरिकेने आता ठरवायला पाहिजे येणाऱ्या प्रेसिडेंटने की आपण 70 लाख ज्यूचं रक्षण किती काळ करत राहायचं आहे. आणि तिथे जर प्रस्थापित करायची असेल तर द्विराज्याची जी संकल्पना जगामध्ये पुढे येते की वेस्ट बँक आणि चा जो प्रदेश इस्रायल काबीज करून दिला आहे तो आणि गाझामध्ये हे लेबनॉन म्हणजे हे पॅलेस्टाईन मुस्लिमांचं राज्य तिथे स्थापन करायचं आणि इस्रायलचं जे छोटंसं राज्य तिकडे आहे ते एस्टॅब्लिश करून या दोघांनी गुणागोविंदांनी नांदायचं हा त्याच्यावरचा पर्याय आहे. तो आता लगेच पुढे येईल, मान्य होईल याची काही सुतराम शक्यता नाही आहे. टाईम म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी ती वेळ येण्याची वाट बघावी लागणार आहे. पण ते झालं तर आणि तरच मध्यपूर्वेमध्ये युद्धाचं वातावरण कायमचं निवडेल. मुस्लिम धर्मीय, सुन्नी आणि शियापंथीय हे सर्व एकत्र ज्यू लोकांबरोबर राहतील. पण अमेरिकनचे जे राजकीय, आर्थिक, सामाजिक इंटरेस्ट आहेत आणि रशिया आणि चीनचे जे राजकीय इंटरेस्ट आहेत त्यांना साम्यवादी सरकार आणायचे, कम्युनिस्ट सरकार आणायचे आणि यांना भांडवलशाहीच्या दबावाखाली राहणारी सरकार आणायचे आहेत अमेरिकेला. ह्यांच्या या झगड्यामध्ये तुम्ही आणि आम्ही मरतच राहणार आहेत, त्याला उत्तर नाही आहे. मित्रांनो, मला जे काही वाटलं, मी जो काही रिसर्च केला त्याच्याबद्दल मी आता तुमच्याशी बोललो. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर न चुकता याला लाईक करा, शेअर करा, तो व्हायरल करण्याचा प्रयत्न करा आणि माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्राला न चुकता सबस्क्राईब करा. कळलं की नाही? मी अशा प्रकारचे व्हिडिओ सातत्याने करत राहणारच आहे. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत तुम्ही प्लीज टेक केअर. आणि तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आहे, आता नवीन आव्हान तर नेहमीच करतो आहे की स्वाभिमानाने म्हणा, छातीटोकपणे म्हणा की आम्ही मराठी आहोत आणि जिथे संधी मिळेल तिथे परप्रांतीयांशी कायम मराठीमध्ये बोला. भेटूया लवकरच. थँक्यू.